हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत रिच, क्रीमी अँड डिलिशियस अशी पनीर करी. पनीरच्या रेसिपीसाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे तयार करून घेतलं आहे. आता इथे मिक्सरचं छोटं भांडं घेऊया. त्यामध्ये मी कापलेले 2 कांदे घातलेले आहेत. लगेचच मी इथे 10 ते 12 काजू घालून घेत आहे आणि अद्रक घालून घेत आहे, लसूण घालून घेत आहे, जिरे घालून घेत आहे, काळे मिरे घालून घेत आहे आणि आता याला पाणी न टाकता मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे मिश्रण झाल्यानंतर मी इथे साईडला 2 ते 3 शिमला मिरच्या कापून घेतल्या आहे. याचबरोबर एखादा कांदाही, 1-2 कांदेही अशा शेपमध्ये, शिमला मिरची मी जशी कट केली आहे तशा शेपमध्ये कट करून घेतले तरीही चालेल आणि पनीरचेही छोटे छोटे क्यूब्स करून घेत आहे. आता मी इथे पनीरचे रेसिपीज मला बटर किंवा तुपामध्येच बनवायला आवडतात. इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये क्यूब्स घालून घेतलेले आहेत. आपण जे मिश्रण बनवलं त्या मिश्रणात आपण जिरे आणि मिरे वाटून घेतले, कारण पनीर जेव्हा खातो आपण तेव्हा ते कचकच लागत नाही, दाताखाली येत नाही, त्याचीही छान पेस्ट होते आणि तेही आपल्या ग्रेव्हीमध्ये खूप छान चव देतं. म्हणून त्यालाही आपण मसाल्यामध्येच दळून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान आपलं पनीर तळलं जातं इथे, छान मस्त. तुम्हाला जर गोल्डन आवडत असेल तर तुम्ही गोल्डन कलर करून घेऊ शकता याचा, किंवा मग ह्या स्टेजलाही तव्यावरून उतरवलं पनीर तरीही चालेल. आता मी इथे हे पनीर साईडला काढून घेत आहे. पनीर काढून झाल्यानंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये अजून थोडंसं तूप घालायचं आहे आणि त्यातच मी लगेच जे शिमला मिरचीचे क्यूब्स करून ठेवले होते त्यांनाही आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान मस्त भाजले गेले आहेत आपल्या शिमला मिरच्या. यांच्यासोबतच तुम्ही कांद्याचे मोठे मोठे तुकडे किंवा गाजराचे तुकडे हेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता ते शिमला मिरचीचे तुकडेही मी जे साईडला पनीर काढून ठेवलं होतं त्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता त्याच पॅनमध्ये परत मी इथे 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आपण जो मसाला बनवला होता, कांदा, टोमॅटो, काजू या सर्व गोष्टींचा, तो मसाला मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. पाणी न टाकता जितकी फाईन पेस्ट होईल तितकी छान पेस्ट करून घेतलेली आहे आणि तिला मी इथे आता परतवत आहे. जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता याच स्टेजला किती थिक दिसतोय आपला मसाला, क्रीमी दिसतोय खूपच. कॅशू घातल्यामुळे खूप क्रीमी टेस्ट येते आपल्या भाजीला, त्यामुळे तुम्ही कॅशू नक्की घाला. लगेचच इथे मी मीठ घालून घेत आहे. मीठ घातल्यामुळे लवकर आपला कांदा शिजतो. पनीरची भाजी जितकी डिलिशियस असते, जितकी पौष्टिक असते, तितकीच ती करायलाही सोपी असते. अगदी छोट्याशा तयारीत आणि कमी वेळेत तयार होते पनीरची भाजी आणि स्पेशल ओकेजन्सला करायला सुद्धा खूप छान वाटतं. आता हा मसाला परतत आहे तोपर्यंत मी साईडला टोमॅटो, कोथिंबीर आणि दुधावर जी साय आलेली असते आपली, ती साय मी इथे घेतलेली आहे. 2 ते 3 चमचे घेतलेली आहे मी ती साय. साय घातल्यामुळे ही अगदी क्रीमी आणि रिच टेक्स्चर येतं आपल्या भाजीला, त्यामुळे तुम्हीही नक्की आवर्जून साय घाला, किंवा मग तुम्ही यामध्ये थोडी दही घातली तरीही चालेल. आता छान मस्त पेस्ट करून झाली आहे आपली त्याचीही. आता आपण इथे मसाले घालून घेऊया. इथे मी हळद घातली आहे, लाल मिरची घातलेली आहे, गरम मसाला घातलेला आहे. आता त्यालाही छान परतवून घेऊया, एकजीव करून घेऊया आपण. इथे मी घरी बनवलेला मसालाच घातलेला आहे, कारण त्यामुळेच खूप अप्रतिम चव येते. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही पनीर मसाला आणून तोही घालू शकता. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता आपण इथे जी टोमॅटो, कोथिंबीर आणि साईची जी पेस्ट करून घेतली होती मलईची, ती यामध्ये घालायची आहे. मी इथे 1 टोमॅटो घातला होता, पण तुम्ही इथे 2 किंवा 3 टोमॅटोही घालू शकता.
ऐन वेळेवर मी जेव्हा फ्रीजमध्ये बघितलं तेव्हा माझ्याकडे फक्त एकच टोमॅटो होता, म्हणून मी एकच घातलेला आहे. पण दरवेळेस मी 2 ते 3 टोमॅटो नक्की घालते. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. आता लाईट आहे हा कलर, पण मी जसजसं याला परतवत जाईल तसतसा हा कलर डार्क होत जाईल. बघू शकता तुम्ही किती सुंदर ग्रेव्ही दिसते आपली, खूपच रिच अँड क्रीमी दिसते. याला असंच परतवत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही मसाला बिलकुल पॅनला चिपकत नाही आहे आणि साईडला तेल सोडतोय. आता परफेक्टली कुक झालेला आहे आपला मसाला. आता यामध्ये आपण जे साईडला पनीर आणि शिमला मिरची फ्राय करून ठेवले होते तेही यात ॲड करून घेऊया. हलक्या हाताने पनीर एकजीव करायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये. खूपच छान स्मेल आणि टेक्स्चर आणि कलर आलेला आहे आपल्या भाजीला. आता मी इथे अगदी 4 ते 5 पोहे खायचे चमचे टेबलस्पून फक्त पाणी घातलेलं आहे, कारण मला कोरडीच भाजी करायची आहे. आता मी इथे एका पॅनवर थोडीशी कसुरी मेथी भाजून घेत आहे आणि तिलाही मी हातावर क्रश करून भाजीमध्ये घालणार आहे. कसुरी मेथी थोडी भाजून हातावर क्रश केल्यानंतर खूप छान स्वाद येतो तिचा. त्यामुळे नेहमी तिला भाजूनच घ्यायचं पहिले आणि मग आपल्या भाजीमध्ये तिला ॲड करायचं आहे. खूपच अजूनच स्वाद इन्हॅन्स होतो आपल्या भाजीचा. खूप छान चव लागते यानेही. बघू शकता ग्रेव्ही. तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी ॲड करा, त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकायचं त्यामध्ये. आपलं मसाला पनीर किंवा पनीर करी रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.